Oh, this one also cut low, but look at that, Mr. Dependable behind the stumps. Amazing glove work again by Saurabh. Outstanding again. Turn हल्की थोड़ी सी जरूर हुई थी, टर्न लो रहेगी. बढ़िया कैच सौरभ द्वारा और एक सफलता उनके नाम. बढ़िया कैच. चलो सक्सेना फिर से तैयार. बढ़िया कैच. चलो के नाम और एक विकेट. इन सब के पीछे जो बंदा खड़ा है मिस्टर डिपेंडेबल और एक सफलता उनके नाम. सौरभ बढ़िया कैच लेते हुए. लो रही बिल्कुल गेंद, लेकिन हिले नहीं जगह से. बढ़िया कैच सौरभ द्वारा और एक सफलता. Bounce. Look at that. What a catch. Behind the stump, Saurabh calm as a cucumber. Just home deliver to him. Bowling, by the way. Amazing catch. In a flash, Saurabh doing his job. Just in seconds. Look at that great work behind the stumps by Saurabh Navle. In a flash, doing his job. What a keeper he is. Outstanding. Down the lane, you are looking at Maharashtra's new Superman, Saurabh Navle. What a catch! Outstanding! यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी. वेलकम बॅक. इन्स्पायरिंग स्टोरीज बाय रानडे रिअल्टर्स सीझन दुसरा आहे. ॲट होम नवीन सिरीज आपण यावर्षी काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये मला तुम्हाला एका व्यक्तीला आज भेटवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये बीड म्हणून एक जिल्हा आहे, सगळ्यांना माहिती असणार आहे. त्या बीडच्या अगदी जवळ म्हणजे एक 5-10 किलोमीटर सुद्धा एवढं अंतर असेल, पाली नावाचं एक गाव आहे. त्या पालीमधनं येतो आपल्या महाराष्ट्राचा सध्याचा विकेट किपर बॅटर. यस, या छोट्याशा गावातून आलेला आहे तो सौरभ नवले. सौरभ, खूप खूप स्वागत तुझं आणि थँक्यू तुझ्या सगळ्या या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढलायस. कसा आहेस आज? मस्त मस्त. जरा थकल्यासारखा दिसतोयस, मला माहिती आहे रेग्युलर मॅचेस चालू आहेत तुझ्या. पण सर्वात प्रथम जाऊयात आपण पालीमध्ये. पाली तुझं गाव आहे, राईट? बीड पासून किती दूर आहे? एक 5-10 किलोमीटर, जसं की तुम्ही आता बोललात की जास्त लांब नाहीये. बट मी जन्म माझा प्रॉपर बीड मध्येच झाला आणि मग मी तिथेच लहानपणापासून तिथेच राहिलेलो आहे वगैरे, आणि तिथं स्कूल वगैरे पण तिथंच झालंय माझं. तुझे बीडमध्ये वडील पोस्ट ऑफिसमध्ये ते सर्व्हिस करतो, गव्हर्नमेंट जॉब त्यांचा आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही लोक बीडमध्ये आलात पहिल्यापासून. हो हो बरोबर, राईट. मग तुझी शाळा, तुला एक मोठी बहीण पण आहे, राईट? हो. आणि ती डॉक्टर आहे. लक्षात घ्या, याची मोठी बहीण डॉक्टर आहे. सांगायचा मुद्दा मित्रांनो असा आहे की तुमचं विजन जर मोठं असेल, तुम्ही काही मोठं ठरवलं असेल, ते पूर्ण करणं काही अवघड नाहीये. जसं तुम्ही लोकांनी, तू तुझ्या बहिणीनी, तिने ठरवलं होतं डॉक्टर व्हायचंय, तू ठरवलं होतंस क्रिकेटर व्हायचंय. पण लहानपणापासून डोक्यात होतं की क्रिकेटच खेळायचंय? हो हो अगदी. कारण की जसं मला कळतंय तसं मी स्पोर्ट्समध्येच आहे. क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो वगैरे हे मी स्कूलमध्ये खेळायचो. राहिलं काय? सगळे स्पोर्ट्स खेळायचो स्कूलमध्ये? ऑलमोस्ट सगळेच खेळ. कारण की मला अभ्यासात तेवढं जास्त हे नव्हतं, इंटरेस्ट नव्हती माझी. तर मला माहित होतं की जे काय करेल की स्पोर्ट्समध्येच करेल. बट क्रिकेटशी थोडं जास्त प्रेम होतं, कारण की लहानपणीपासून टीव्हीवर बघत आलोय वगैरे, आणि माझ्या वडिलांना पण खूप आवडतं क्रिकेट. ते स्वतः खेळलेत काही क्रिकेट? हा, ते त्यांच्या कॉलेजच्या टाइमला त्यांनी पण खेळलेत. वा, म्हणजे घरामध्ये माहिती होतं की कशाशी खातात बाबा, हा काय प्रकार आहे. मग तुझ्या घरी बॅट बॉल पहिल्यापासून होतच? हा, म्हणजे असं एवढं प्रोफेशनल नाही खेळते, बट थोडंफार कॉलेजमध्ये जे काही झालं असेल तेवढंच खेळलेले. बट त्यांना आवड खूप होती. ओके. आणि मला जास्त होती. सो मग क्रिकेटच मी फॉलो केलं. पण तुझं स्कूलिंग जे झालं ते पहिलं प्रॉपर बीड मध्ये झालं. शिवाजी शिवाजी विद्यालय तुझं स्कूल. हो. तर मी असं ऐकलं होतं की स्कूलच्या आजूबाजूचे जेवढी लोक आहेत ते सगळे तुझ्या नावाने बोंब मारत होते त्यावेळेस. कारण तू एकाच्याही घराची काच त्यावेळेस जागेवरती ठेवली नव्हतीस. त्यावेळेस काय टेनिस बॉलनी खेळायचं का रबर बॉलनी खेळायचं? हा, टेनिस बॉल, रबर बॉल जे काही मिळते ते. बॉल आहे ना, बस. बॉल आहे बस. आणि
मध्येच हरवून जायचे वगैरे बॉल्स, मग अच्छा. प्लास्टिक बॉल वगैरे सगळे काही खेळ. पण म्हणजे त्यावेळेस काय माझी बॅट माझी बॅटिंग असा प्रकार असायचा? हो अगदी. तेव्हा माझ्याकडे नव्हती बॅट, हा, हा. माझ्या मित्रांकडे असायची आणि नंतर मग जास्त करून मला घ्यायची नाही, कारण तू बॉल बाहेर मारायचा. बॉल बाहेर मारायचो. आणि मग नंतर असंच मग मोठ्या मुलांना फक्त फिल्डिंगसाठी जायचो मी, हो. की ते खेळायचे, मी बॉल आणून द्यायचो फक्त. अच्छा, तेवढं तुझं हा, काम असं. आणि मग त्यांची मॅच झाल्यावर ते 4-5 बॉल काहीतरी खेळू द्यायचे, मग तेवढ्यासाठी फक्त दिवसभर तिथं. पण करून किपिंगचं वेळ कधी लागलं तुला, की मागे किपिंग करावी, थांबून हे करावं गोष्टी? किपिंग ऍक्च्युली मी जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट स्टार्ट केलं त्याच्यानंतर मला किपिंग खूप आवडायला लागली. क्लबच्या मॅचेसमध्ये वगैरे किपिंग केली होती मी स्टार्टिंगला, सो तेव्हापासून ती आवड निर्माण झाली आणि मला धोनी आणि गिलख्रिस्ट खूप आवडायचे. ओके. सो त्यांना इन्स्पायर होऊन मला किपिंग मध्ये आणखीच आवड निर्माण झाली. चांगलं होतं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पण म्हणजे हे तू मला सांगतोयस ते तू पीसीएमसी जसं आलास, वेरॉक मध्ये तू ऍडमिशन घेतली, हो, बरोबर? हो. म्हणजे वेरॉक मध्ये आल्यानंतर हे किपिंग करावी असं तुझ्या डोक्यात आलं होतं? नाही, आधी त्याच्या आधीच मी अच्छा. अंडर 14 बीड कडून खेळलेलो स्टेट, सो तेव्हा पण मी ऍज अ कीपरच खेळलेलो. बर. सो आधीपासूनच मला जसं स्टार्ट केलं तेव्हापासूनच किपिंगचं. हो, अंडर 14 तू बीड मधनं खेळलायस, हो. तू डिस्ट्रिक्ट कडनं रिप्रेझेंट हो. केलंय डिस्ट्रिक्टला. मग त्यावेळेस कोण कोच होतो? सुरुवातीला कोणी तुझी तयारी करून घेतली? अझर शेख म्हणून आहेत बीड मध्ये, बर. ते मी आदर्श क्रिकेट क्लब मध्ये खेळतो, तर तिथं ते कोचिंग करतात. अच्छा. सो तिथं जी मी ज्या बॅच मध्ये होतो तर त्यातले सगळेच मुलं खूप चांगलं करतात सध्या. सो जसं की कोण कोण? जसं की समर्थ कदम आहे, ऋषिकेश सोनोने, बर. सचिन ऋषिकेश दास. पण तुझ्याच हो, ठिकाणी? हो, हो. वाव. सचिन दास आहे. सचिन दास सुद्धा. येस, हो. मी परवा त्याशी बोलत होतो. आम्ही सगळे एकाच क्लबचे, एकच बॅच आहे. एकच बॅच आहे आमची. वाव. आणि सगळे तुम्ही आता महाराष्ट्र रिप्रेझेंट करताय. हो. व्हेरी गुड, ऑसम. बर. मग ते आणि एकचा म्हणजे काय, खरबूज एक खरबूजा रंग बदलताय तसा प्रकार झालाय का? म्हणजे तेव्हा ते एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं होतं हा. आणि सगळ्यांनाच खूप आवड होती क्रिकेटची आणि सगळ्यांमध्ये टॅलेंट पण खूप होतं. आणखी पण चांगल्या लेवलला खेळतायत सगळे. सो मला वाटतं ती बॅचच खूप भारी होती. पण एक मला सांग, म्हणजे बीड सारख्या तुम्ही छोट्या शहरात नाही येता, पाली गाव तुझं तिथनं छोटंच होतं, पण ज्यावेळेस तुझ्या बरोबरची 4-5 लोक तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र रिप्रेझेंट करता, तर त्यावेळेस ती रस्सीखेच आपापसात जी असते, तर ते तुम्ही कसं कॉम्पिटिशन म्हणून त्याकडे पाहत होतात, की बाबा एक इन्स्पिरेशन म्हणून पाहत होतात? मी इन्स्पिरेशन बोलेल, कारण की एक हेल्दी कॉम्पिटिशन होतं आमच्यामध्ये. पण त्यावेळेस हे कळत होतं का रे, की हा त्यावेळेस- माझ्या पुढे चाललाय, नाही, हा महाराष्ट्र खेळू शकतो? नाही, तेव्हा अगदी निरागस होतो आम्ही सगळे. हा. कारण की जेव्हा पण फक्त एक प्रेम होतं फक्त क्रिकेटचं, असं जास्त कॉम्पिटिशन वगैरे आमच्या डोक्यात नव्हतं. सो कदाचित त्याच्यामुळेच तेच आम्हाला सगळ्यांना हेल्प झालं आणि आज चांगल्या लेवलला आहेच. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या समोर ध्येय क्रिकेट खेळणं हे होतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण हे विसरतो की हा खेळ आहे, इट्स अ स्पोर्ट. म्हणजे Yes. आपण घराच्या बाहेर येणार मी त्याकडे, त्या आईबाबांची पण मी खूप गप्पा मारल्यात, त्यांनी पण भरपूर किस्से सांगितले. याला अक्षरशः पकडून जाऊन आणायला लागायचं घरी, माहिती का? 8:30 आणि 9 पर्यंत हे पूर्व घरातच यायचं नाही. कुठे तर इकडे फुटबॉल, तिकडे खो खो, तिकडे क्रिकेट, इकडे लंगडी, अजून काय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, सगळ्या प्रकारचे खेळ तू हो. खेळून बसलेला आहेस. म्हणजे ऍथलीट तेव्हाच व्हायचं ठरवलं होतंस? हो, म्हणजे ते ठरवलं नव्हतं, बट ते सबकॉन्शियस माइंड मध्ये होतच माझ्या, आय गेस. जसं की मी तुम्हाला सांगितलं, अभ्यासात एवढी ओढ नव्हती, सो खेळ मस्ती करायला खूप आवडायचं. नाही, पण आपल्या प्रेक्षकांना तू आवर्जून सांग, हो. लहान मुलं जी आहेत तेही तेवढंच बरोबर. नंतर तू जाऊन पुढे केलायस, हा नुसताच खेळत नाही, अभ्यास सुद्धा त्यांनी केलाय, कॉलेज सुद्धा त्यांनी केलेलं हो, हो. आहे. त्यामुळे नुसतंच असं घरच्यांना सांगू नका. मी बघितलाय सौरभ दादाचा इंटरव्ह्यू, तो म्हणतो अभ्यास नाही. सौरभ, तू स्वतः सांग बाबा, हो, की तू अभ्यास नाही, केलेला आहेस. अभ्यास पण गरजेचा आहे. मला डिग्री पण आहे. एक्झॅक्टली. ऐका, सो साइड बाय साइड ते पण चालू ठेवायलाच पाहिजे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हो. डिग्री आणि क्रिकेट हे असं बरोबर जातं, फरक पडतो. त्यामुळे नंतर आपण त्याच्याविषयी चर्चा करूच या, की अभ्यासाचा क्रिकेटला कसा काय उपयोग होतो. पण जाऊया पुन्हा तुझ्या त्या स्कूलच्या मैदानावरती. ज्या वेळेस स्कूलच्या मैदानावरती तू सगळे स्पोर्ट्स खेळत होतात, पण क्रिकेटवरतीच कॉन्सन्ट्रेट करावं असं कोणत्या क्षणाला किंवा कोणत्या वर्षी वाटलं की हे प्रोफेशन म्हणून मी घेऊ शकतो? हा, म्हणजे असं पिन पॉइंट जास्त नाही सांगता येणार, बट मी जेव्हा असं गल्लीमध्ये वगैरे खेळायचो,
तेव्हा 1-2 वेळा मी पाहिलेलं की असं व्हाईट कपडे घालून चाललेत मुलं, किड बॅग घेऊन चाललेत. सो मला ती क्युरियोसिटी होती की कसं असेल ते. सो ते मला एक्सपिरियन्स करायचं होतं. सो मग तेव्हा मी हट्ट धरला की मग नाही, मला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचंय, मला क्लब जॉईन करायचंय. हे काय वय होतं त्यावेळेस तुझं? काय 12-13 काहीतरी असेल, जास्त आठवत नाही मला. आणि पण तू अंडर 14 खेळलास हो महाराष्ट्रात. हो. आणि मग त्याच्या पहिली ती महाराष्ट्राची मॅच अंडर 14 तुझ्या करता, म्हणजे आपण स्टेट रिप्रेझेंट करतोय, महाराष्ट्रासाठी खेळतोय, हे सगळं काही कळत होतं त्या वयात? खरं सांगायचं म्हणजे तर नव्हतं कळत मला, कारण की मी फक्त खेळत होतो. आणि त्यामध्ये मी स्टेट पण खेळलो. मग ते नंतर मला रिअलाइज झालं की आपण जेव्हा थोडंसं कळायला लागलं तेव्हा रिअलाइज झालं. बट ती चांगली एक गोष्ट होती की जेव्हा माहित नसतं तेव्हा आपण आणखी चांगलं करतो, मला वाटतं. सो तेच होतं एक. कोण कोण होतं त्या टीम बद्दल थोडं सांग ना. त्या टीम मध्ये बीड मधला मी आणि समर्थ होतो. अच्छा. तेव्हा सचिन आणखी लहान होता. सो पण त्यांनी पण रन्स केले होते इन्व्हिटेशनला वगैरे. ओके. आणि मग त्या ह्याच्यात पवन शाह एक होता, ओम भोसले एक होता. आम्ही अंडर 14 मध्ये. कॅप्टन कोण होतो आणि महाराष्ट्र? पवन शाह. पवन लीड करत होता. ओके, बर. आणि तू काय नंबरला बॅटिंग करायचास? मी मिडल ऑर्डर करायचो. तू किपर बॅटर म्हणूनच खेळला होता, म्हणजे पहिल्यापासून तू. दुसरा किपर कोण होता आणि टीम मध्ये? निनाद चौगुले होता. अच्छा, निनाद चौगुले होता. पण तेव्हा तुला ते कळलं की म्हणजे स्वतःच्या घरात, तसं तू पाहायला गेलं तर दॅट वॉज युअर मेजर टुर्नामेंट ना, पहिलीच मेजर टुर्नामेंट. बरोबर. की घरातनं वेगळं राहून हॉटेलमध्ये जाऊन राहायचं, मॅच प्रिपरेशन करायचं, ते कसं होतं? समजा उद्या आता तुझ्या पोरांनी तुला प्रश्न विचारला की बाबा कसं वाटलं पहिलं अंडर 14 तुम्ही बाहेर जाऊन खेळलात, तर काय सांगशील त्यांना? तेव्हा जसं की मी तुम्हाला सांगितलं की जास्त काही कळत नव्हतं आणि पहिल्यांदाच एका छोट्या गावातून मोठ्या सिटीमध्ये गेलो होतो आणि मग ते सगळं नवीन होतं. सो ते एक्सपिरियन्स करत होतो मी, फक्त जस्ट एक त्या प्रोसेसमधून जात होतो. तेव्हा खूप अर्ली स्टेज होती, तर ते शिकत होतो मी. तर ऑब्झर्व करत होतो की आजूबाजूचे लोक काय करतात, कसे वागतात. सो ते नंतर मला पुढे जाऊन हेल्प झाली आणि मग नंतर हळूहळू गोष्टी शिकलो मी. मग नंतर प्रिपरेशन मॅचच्या आधी वगैरे व्हिज्युअलाइज करणं, लवकर झोपणं वगैरे, टाईमवर जेवणं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी फक्त फॉलो करतो मी. जास्त मेजर काय नाही करत, गोष्टी सिम्पल ठेवतो. नाही, येऊयात आपण त्याकडे. तू काय सिम्पल ठेवतोस मला माहितीये, कारण एका वेळेस मी स्वतः किपर राहिलो होतो, त्यामुळे मी गोष्ट सांगू शकतो की इतक्या उठ्याबशा आणि ते पण 3-3 दिवसाच्या मॅच मध्ये काढणं साधी गोष्ट नसते. त्यामुळे याचं प्रिपरेशन मी पाहिलंय, हे विग्रस असतं खूप. तू करतो त्याकडे येऊयात आपण. पण परत जाऊयात 14 कडे. मी तिथे तुला धरून कायम नेतोय सारखं. त्याचं कारण म्हणजे तू सांगितलंस की छोट्या गावातनं तू आला होतास, त्यावेळेस तुम्ही कुठे कुठे मॅचेस खेळलात महाराष्ट्रात? त्यावेळेस एकच ठिकाणी मॅचेस होत्या अंडर 14च्या. आणि कुठे होत्या त्या? मुंबईमध्ये होत्या त्या. मुंबईमध्ये होत्या. तुम्ही बसनी गेला होतात का कसं? बसने गेलो होतो. ती बसमध्ये सगळी तुम्ही पोरं, तो दंगा, ते स्वतःचं किट स्वतः घेऊन जाणं, त्यात ॲट द एज ऑफ 14. मी हे परत याला बोलायला होतोय कारण एक माइंडसेट काय असतो ते मला खरं जाणून घ्यायचं आहे. छोट्या शहरातनं तुम्ही येता, पुण्या मुंबईतल्या पोरांना, म्हणजे मुंबईतल्या पोरांना काय माहितीये ग्राउंड कुठे असतं, काय असतं. पुण्यातली पोरं बऱ्यापैकी फिरायचं, किंवा तो थोडं ना एक माहोल मोठा असतो किंवा एक सर्कल मोठं असतं. पण तू तिकडनं येऊन स्थिरावणं, जो स्थिरावलायस, म्हणजे मी काय म्हणतोय 14 झालं, 19 झालं, 23 झालं, आता रणजी ट्रॉफी झाली. त्यामुळे तू जसा आलायस तसा इथलाच म्हणून राहिलायस आणि स्वतःचं एक स्थान निर्माण केलंयस. तर त्या पहिल्या टूरला काही त्रास झाला होता का तुला, किंवा जाणवलं होतं का असं? त्रास म्हणजे ते एक न्यूनगंड होता फक्त मनामध्ये, कारण की एकदम मोठं शहर अचानक, तिथले लोक काय करतील, काय बोलतील, ती एक मनात भीती होती. बट नंतर जसं जसं खेळत गेलो, एक्सपिरियन्स येत गेला आणि मित्र पण बनत गेले, मग नंतर ते इझी झालं. मग पण काय बोलतील, म्हणजे परफॉर्मन्स नाही होणार म्हणून बोलतीलचं डोक्यात होतं की काय गावातनं पोरगा आलाय म्हणून? ओव्हरऑल म्हणजे परफॉर्मन्स किंवा राहणीमान वगैरे किंवा भाषा, ते डिफरन्स तो राहतोच एक कुठं ना कुठं. तर मला फक्त त्याचंच एक डोक्यात होतं की कसं असेल, काय असेल, बस एक क्युरियोसिटी होती.
तेव्हा कोच कोण होता आपल्या महाराष्ट्राचा? जयदीप नरसे होते. अच्छा, जयदीप हा. होता, स्वतः चांगला हो, बॅटर हो. राहिलेला आहे. खूप तर त्याच्याबरोबर रेपो कसा होता ऍज अ कोच? कारण तो पुन्हा क्लब कडे खेळत होता. हम्म. जसं तू म्हणतो नाव आय अंडरस्टँड तू हे का बोलतोयस, कारण एक फरक पडतो भाषेचाही, तू म्हणतो बरोबर. तसा फरक. बट वॉट्स इट इझी टू कम्युनिकेट विथ हिम? हा, नंतर मी जसं जसं टाइम स्पेंड करत गेलो, मग तसं तसं थोडंसं अडॅप्ट पण करत गेलो आणि त्यांच्यासोबत पण खूप चांगला रेपो होता माझा आणि ते पण खूप हेल्पफुल होते तेव्हा. त्यांना बॅटिंग वगैरे आवडायची, माझी किपिंग आवडायची. सो ते एक खूप सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट मिळालं मला तेव्हा. सो ते खूप चांगली हेल्प झाली एक मला. त्याच्यानंतर मग इझी झाल्या गोष्टी. 14 ची पहिली मॅच आठवते का? हो, बरोबर खेळला होतास. पहिली मॅच गुजरात अगेन्स्ट होती. सचिन तेंडुलकर जिमखाना बर, त्या ग्राउंड. ग्राउंडवर. हा. हा. आणि गुजरातची टीम काय होती आठवते? नाही, ते एवढं नाही आठवत. ओके. आपली काय बॅटिंग बॉलिंग काय होती? आपली बॅटिंग होती. अच्छा, तू जरा आराम होता, तुला हा हा हा. नर्व्स हो, सेटल करायला थोडा वेळ बरोबर, होता. बरोबर. आणि तू काय नंबर बॅटिंग करत होतास? मी 6 नंबर. अच्छा, 6 आणि नंबर. मग थोडासा हा. रिलॅक्स होऊ शकला हो होता. हो मग त्यावेळेस कसं वाटलं, कसं ऍक्च्युली की स्टेट खेळतोय हो आपण? हो. जी मुलं नेटमध्ये बघत होतो, ज्या मुलांना तू नेटमध्ये फेस करत होतास, त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं वेगळं वाटलं? हा, म्हणजे थोडंसं वेगळं वाटलं, कारण की एक भारी ग्राउंडवर पहिल्यांदाच खेळत होतो, एवढ्या चांगल्या Lush ग्राउंडवर. green outfield. ग्रीन वगैरे. Yeah. तेव्हा ते नुकतंच नवीन झालं बनलेलं होतं. राईट. सो ते एक खूप वावगं होतं माझ्यासाठी. आणि तेच एक प्रोसेसमध्ये जात होतो, नवीन नवीन गोष्टी शिकत होतो. जसं की ती पहिलीच मोठी मॅच होती, सो थोडं नर्व्स पण होत्या आणि त्याच्यामध्ये नंतर मी लवकर आउट झालो त्या मॅचला. अच्छा, किती केला? मी विचारणारच होतो रन्स काय हा केले. हा, मी आठवत नाही मला रन्स वगैरे, बट खूप लवकर आउट झालो होतो मी, कारण की तेव्हा एक खूप प्रेशर मध्ये होतो. सो तेव्हा त्यामध्ये आउट होऊन गेलो मी. पण किपिंगचा एकदा ग्लो झाल्यानंतर तू वेगळाच असतोस, मला हो, माहितीये. हो, त्यामुळे यू बिलॉंग देअर असं वाटतं. हो, तर बरोबर. त्याच्यात काय आठवतं की Actually ती- डाईव्ह टाकून? ती मॅच मी ॲज अ बॅट्समन खेळलो होतो. अच्छा, किपिंग तेव्हा दुसरं हा, करत होता. दुसरा निनाद हो. करत होता. बर. सो मी फिल्डिंग मध्ये 1-2 कॅच पकडले अरे होते. वा, कुठे पॉइंट मध्ये का? नाही, मी ऑल ओव्हर फिरत होतो अच्छा. ग्राउंड मध्ये, कारण की वेगळ्या वेगळ्या पोझिशनला पळत होते सगळे. अहं. सो तेव्हा 1-2 कॅचेस पकडल्या होत्या आउटफील्ड Okay. मध्ये. त्यानंतर मग तू कन्सिस्टन्सली पीसीएमसी मध्ये हा. व्हॅरॉक अकॅडमीचा एक मेंबर म्हणून झाला. हो हो. तिकडे तू प्रॅक्टिस सुरू केली होती. मग त्यावेळेस तू राहत कुठे होतास? ऍक्च्युली तेव्हा वेरॉकच्या शेजारीच राहत होतो मी. तर अंडर 16ला आम्ही तेव्हा आलेलो. सो तिथंच राहत होतो. सो प्रॅक्टिसला वगैरे इझी पडण्यासाठी आम्ही तिथंच रूम वगैरे घेतली होती. मग तुझ्याबरोबर कोण असायचं? माझी आई आणि मी राहायचो. अच्छा. आणि बहीण पण होती माझी तेव्हा. बर, ती त्यावेळेस शिकत होती मग? हो हो राईट. तिचं 10वी झाली होती आणि हो 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 12वी वगैरे झाली. 12वीची तयारी, म्हणजे ती हा. डॉक्टरीची ती हा, तयारी हा, करत होती हा, त्यावेळेस. बरोबर. मग आई वडील एकटेच असायचे गावाला आणि तुम्ही बाकी सगळी फॅमिली इथे असायची? हो हो बरोबर, कारण हो. की त्यांनी खूप सॅक्रिफाईस केले ते, अहं. कारण की सोपं नाही आहे ते, जेवणाचे वगैरे खूप हाल होतात. तर ते तिकडे राहायचे आणि आम्ही बाकीची फॅमिली इकडे राहायची. अगदी खरं. आपण फक्त म्हणजे घरात स्त्री नसली की जेवण हा विषय पहिला येतो, पण तो खरं तसं पाहायला गेलं ना, तो खूप नंतरचा विषय असतो. हॉटेल आहेत, खूप गोष्टी आहेत, पण आपली अख्खी फॅमिली आपल्याबरोबर नाही आहे आणि आपण एकटं राहायचंय कारण त्या मुलांच्यासाठी सॅक्रिफाईस करायचंय. हे थिंकिंग पण खूप ही मोठी गोष्ट असते. बरोबर. म्हणजे इतर गोष्टी होतात पण आपल्या बरोबर आपले घरचे नाही आहेत. हो तसं जर समजा हे तुझ्या बाबतीत झालं असतं तर तुला फोकस करायचं होतं क्रिकेटवरती, पण आई तुझ्याबरोबर कायम तिथे होती की यस, म्हणजे तुझं फूडवरती पण तिचं लक्ष होतं, तुझा आहार काय पाहिजे त्याच्यावरती तिचं लक्ष होतं, बरोबर. प्रॅक्टिसला तुला उठवणं, सकाळी लवकर जाणं, दुपारी. तू 2 वेळेस प्रॅक्टिस करायचा तेव्हा? हो हो, दोन्ही वेळेस, कारण की जवळच होतं ना. सो ऍक्च्युली दिवसभरच मी तिथंच असायचो. ग्राउंडवरती फक्त जेवणासाठी आणि झोपण्यासाठी घरी यायचं. तेच आई जवळ असल्यावर खूप हेल्प होते. जेवण वगैरे एकदम टाइम मध्ये होतं, बाकीच्या गोष्टी पण घरातल्या बऱ्याच गोष्टी सॉर्ट मार्गी होतात. लागतात. सो ते एक हेल्प झाली मोठी. आणि पण नंतर मग तुझा पॅटर्न एक सेट करून घेतलास तू की म्हणजे आम्ही असं म्हणतो की द विकेट किपर हू कॅन बॅट
पण इथे उलट होतं, द बॅटर हू कॅन कीप ऑल्सो, असं तुझ्या बाबत जास्त बोललं जातं. कारण तुझं जर ॲव्हरेज बघितलं महाराष्ट्रासाठीचं 44च्या वरती आहे, त्यामुळे इट्स अ व्हेरी गुड ॲव्हरेज ॲज फार एज विकेट किपर इज कन्सर्न. नंतर त्या आकड्यांकडे पण मी येणारच आहे. पण तुझी ही जी बॅटिंगची आवड आहे तर ती तू जोपासली कशी? म्हणजे त्याच्या नेटमध्ये जास्त बॅटिंग करतोस का ग्लोव्स घालून जास्त तुला किपिंग करायला आवडते? जास्त बॅटिंग करतो आणि थोडं एक फील घेण्यासाठी मग किपिंगची प्रॅक्टिस करतो. फक्त फील साठी असतं? अच्छा. ते एकदा सवय लागल्यानंतर फक्त फाईन ट्युनिंग करत राहायचं असतं मला वाटतं. सो जास्त करून बॅटिंगवरच फोकस असतो प्रॅक्टिसमध्ये. आणि तेच की दिवसभर असल्यामुळे की दोन्हीला हेल्प व्हायची मला प्रॅक्टिसला वगैरे. पण मग किपिंगसाठी काय वेगळे तू एक्सरसाइज वगैरे करत होता? स्कॉट म्हणा किंवा पाय स्ट्रॉंग पाहिजेत ऑब्व्हियसली कीपर म्हटल्यानंतर. तू म्हणजे लहानपणापासून दिवसभर नुसता उंदळत होतास, तुझं त्यामुळे तुझे लेग स्ट्रॉंग झाले होते सारखे इकडे चक्कर तिकडे चक्कर मारून. पण किपिंगसाठी काही खास मेहनत? असं मला काही आठवत नाही मी खास वगैरे काही केलं. फक्त एक पॅशन होतं मला वाटतं. सो ते त्याच्यामुळे मला जास्त हेल्प झाली आय गेस. आणि साईड बाय साईड थोडं हे पण करत राहिलो एक्सरसाइजेस वगैरे, जसं की तुम्ही बोललात लोअर बॉडी खूप इम्पॉर्टंट आहे. सो एक बेसिक गोष्टी करत राहिलेलो मी आणि त्या हेल्प झाल्या नंतर. तू मला वाटतं ज्या वेळेस गरज होती ना बॉडीला त्यावेळेस त्याच्यावर तू व्यवस्थित, आणि ते अनाऊतपणे झालंय. मी म्हणणार नाही असं की तू त्यावरती फोकसनी तू तेवढंच करत होतास, पण त्याचा तुला नक्कीच आता फायदा होतोय. येऊयात आता डिसेंबर 13 डिसेंबर 2022ला त्या दिवशी तुझा डेब्यू झालेला आहे रणजी ट्रॉफीसाठी. रणजी ट्रॉफीची पहिली मॅच, त्यावेळेस तू वेरॉककडनं खेळत होतास, इन्व्हिटेशन खेळत होतास, तोपर्यंत तू सरावला होतास. म्हणजे पुण्यात क्रिकेट किंवा महाराष्ट्रात क्रिकेट काय प्रकारचं चालतं, ऑब्व्हियसली पुणा हब आहे, त्याकरता मी पुणा क्रिकेट म्हणतोय. कारण सगळीकडनं मंडळी येऊन शेवटी पुण्यात सेटल होतात आणि इथे इन्व्हिटेशन MCAच्या असतात त्या खेळून मग तुम्ही नेटला जाता, त्याच्यानंतर तुम्ही रणजी ट्रॉफी खेळता. तर 13 डिसेंबर 2022 आठवतोय का दिवस? हो नक्कीच. तो दिवस कधी विसरणार नाही मी, कारण की खूप स्पेशल दिवस होता तो माझ्या लाईफ मधला. सो आणि खूप भारी मॅच पण होती आय गेस ती दिल्ली अगेन्स्ट. एक हिस्टॉरिक मॅच होती. 27 इयर्स नंतर त्यांना आपण हरवलं होतं फर्स्ट टाइम. वाव. सो ती विकेट खूप चॅलेंजिंग होती त्या मॅच. आणि कुठे झाली होती मॅच? गौंजे, आपल्या पुण्यातच झाली होती. आपल्या इथे बोलवून हरवलं होतं. व्हेरी गुड. 22 वर्षाचा होतास तू तेव्हा. तर काय झालं त्या मॅच बद्दल सांगा. टॉस काय झाला, कोण कॅप्टन होतं? राहुल त्रिपाठी. अच्छा, राहुल होता. ऋतू त्यावर अवेलेबल नव्हता. तो इंजुर्ड होता, मायनर त्याला इंजुरी झालेली. सो तो रेस्ट करत होता आणि राहुल त्रिपाठी कॅप्टन होता. आणि आपण टॉस जिंकून बॉलिंग घेतली होती. वाव. आणि त्यांना आपण चांगलं रोखलं होतं. आणि त्याच्यानंतर मग साईड आठवते काय होतं बॅटर? हो, अनुज रावत होता, तो हिम्मत सिंग होता. बर. आणि मयंक यादव होता बॉलर. अच्छा. ईशांत शर्मा होता. ईशांत शर्मा पण खेळत होता. बर. त्यांची साईड खूप. विराट नव्हता त्या मॅच? नाही, त्या मॅचला पंत नाही, तेव्हा नव्हते खेळत डोमेस्टिकला ते. तेव्हा ती त्यांची साईड खूप छान होती ती. एकदम एक्सपिरियन्स्ड होते सगळे त्यांच्यात. आणि आपल्यामध्ये मला वाटतं 4 डेब्युटंट होते. बर. 4. मी, राजवर्धन होता, सिद्धेश वीर होता, कौशल तांबे होता. वाव. सो खूप यंग साईड होती आपली. आणि कोणत्या पॉइंटला असं वाटलं नाही की आपण अंडर प्रेशर आहे किंवा इनएक्सपिरियन्स्ड आहेत. ते खूप भारी मॅच झाली. त्या मॅचला आपल्या विकेट्स थोड्या लवकर गेल्या होत्या, जसं की मी बोललो चॅलेंजिंग विकेट होती. त्याच्यानंतर अझीम काझी आणि अक्षय पालकरनी खूप भारी बॅटिंग केली होती. त्यांनी दोघांनी 100 रन्स केले होते. दोघांनी 100 गेली. त्या पार्टनरशिपमुळे ती आपण मॅच आउटरेट जिंकलो नंतर. ग्रेट. आउटरेट दिल्लीला आउटरेट. बर. दंगा केला असेल त्या दिवशी. त्यावेळेस काय कॅचेस वगैरे स्टंपच्या मागे? त्यावेळेस आय गेस 5-6 कॅचेस होत्या माझ्या मॅच मध्ये. बर. आणि ओव्हरऑल बॅटिंगला थोडंस लवकर आउट झालं होतं आणि एकच इनिंग बॅटिंग आली होती. बरं. पण म्हणजे कॅचेसचा विषय आला की तू 5-6च्या खाली थांबतच नाही का? कारण अजून एक मॅच आहे, 6 कॅचेस, 6 डिस्मिसल तुझ्या नावावरती आहेत, 5 कॅचेस आणि एक स्टंपिंग. ती केरळाच्या अगेन्स्ट झालं होतं.
तर त्याच्याविषयी आपल्याला खरं बोलायचंय. लक्षात आहेत सगळे कॅचेस आठवत आहेत? 5 कॅचेस. Oh, this one also cut low, but look at that Mr. Dependable behind the stumps. Amazing glove work again by Saurabh. Outstanding again. Turn हल्की थोड़ी सी जरूर हुई थी टर्न, लो रहेगी. बढ़िया कैच सौरभ द्वारा और एक सफलता उनके नाम. बढ़िया कैच. चला सक्सेना फिर से तैयार. बढ़िया कैच. जलस के नाम और एक विकेट. उन सब के पीछे जो बंदा खड़ा है मिस्टर डिपेंडेबल और एक सफलता उनके नाम. सौरभ बढ़िया कैच देते हुए लो रही बिल्कुल गेंद, लेकिन हिले नहीं जगह से. बढ़िया कैच सौरभ द्वारा और एक सफलता. बाउंस. लुक एट दैट. व्हाट अ कैच बिहाइंड द स्टंप. सौरभ calm as a cucumber. Just home delivered to him. Bowling, by the way. Amazing catch by. In a flash, Saurabh doing his job. Just in seconds. Look at that great work behind the stumps by Saurabh Navle. In a flash, doing his job. What a keeper he is. Outstanding. Down the lane, you are looking at Maharashtra's new Superman, Saurabh Navle. What a catch. Outstanding. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. म्हणजे बॅट्समन्स वगैरे जास्त नाही आठवत. नाही ते राहू दे, पण म्हणजे हो. तुझ्या डोळ्यासमोर, कारण माझ्या डोळ्यासमोर एक कॅच तो जो आहे तो तू लेग साईडला हो. डाईव्ह करून जो घेतलेला आहे तो अमेझिंग आहे. हो. पुन्हा पुन्हा मी म्हणेल, मी स्वतः कीपर आहे म्हणून हे सांगतोय की लेग साईडला एक तर बॉल थोडासा दिसत नाही. हा. ज्यावेळेस तुम्ही मूव्ह होता त्यावेळेस लेग साईडला बॉल दिसत नाही आणि तुम्हाला 100% आपल्या अंदाजानेच गोष्टी कराव्या हो, लागतात. बरोबर. पण आउटस्टँडिंग कॅच होता तो. हो. आणि पेस बॉलरला एवढं आणि लो होता हो. असं पाहायला गेलं तो आठवतोय डोळ्यासमोर आहे? हो हो. थोडा एक्सप्लेन करा. ते लेग स्टम्पचं जसं तुम्ही बोललात की अवघड असतं, पण तेव्हा अँटिसिपेशनच फक्त कामाला येतं. आणि मी त्या बॉलला अँटिसिपेट केलं होतं की तिकडे टाकतोय. पहिले तर मला वाटलं की तो स्विंग होऊन तिकडे जाईल बॉल, बट त्यांनी त्याची बॅट पण लागली होती आणि त्याच फ्लो मध्ये मग तिथे कॅच पण झाली. झाली नाही म्हणजे हा, बऱ्याच वेळा मी म्हणतो घेतली. गोष्टी होत नाहीत, हो. तुम्हाला थोडेसे एफर्ट्स लावायला लागतात बरोबर. आणि तू घेतला होतास तर हो, तू हो. त्याचं क्रेडिट घेऊ शकतोस. हो हो. त्याच्यानंतर खरं पाहायला गेलं तर स्टम्पच्या जवळ तू जास्त म्हणजे जलदच्याच बॉलिंगवरती हो, मला वाटतं हो. तुझे 2-3 कॅचेस बरोबर. जास्त होते. तर व्हॉट यू प्रिफर, स्पिनरला किपिंग करणं का पेस बॉलरला किपिंग करणं? ऍक्च्युली दोन्हीला मला काही हरकत नाही, बट त्यातले त्यात थोडस पेस बॉलिंगला मला आवडतं. थोडा वेळ जास्त मिळतो. हा, वेळ पण मिळतो आणि कव्हर पण होतं ग्राउंड त्याच्यामध्ये. सो पेस बॉलिंगला थोडंसं जास्त प्रिफर करतो आणि स्पिनला पण तेवढीच मजा येते. पण स्पिन आणि पेसला काही वेगळं वेगळं प्रिपरेशन असतं तुझं किंवा वेगळा स्टान्स जसं बॅटिंगसाठी आपण बदलतो? ऑब्व्हियसली स्टान्सचं म्हणणं कीपरचा सुद्धा स्टान्स असतो हे लक्षात घ्या. ते कसं बसतायत, कशा पद्धतीने अरेंजमेंट आहे. बेसिकली सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे टप्पा पडल्यानंतर उठायचं, हे Basic. कीपरचं सर्वात बेसिक आहे. Yes, yes. तर तुझं काय फॉलो करतोस तू, म्हणजे हाऊ डू यू प्रिपेअर युअरसेल्फ? हा, म्हणजे जास्त डिफरन्स नाही आहे दोन्हीमध्ये. फक्त फोकसचा मला वाटतं स्पिनरला थोडं जास्त करावं लागतं, कारण की तिथं टर्न जास्त असतो आणि रादर दॅन पेसरचा स्विंग वगैरेला तुम्हाला टाइम मिळतो कव्हर करायला, पण ते शार्प टर्नला रिफ्लेक्सेस खूप फास्ट ठेवावं लागतात. आणि अँटिसिपेशन जसं बोललो की तेही खूप थोडं फोकस जास्त करावं लागतं मला वाटतं स्पिनरला. स्पिनरला थोडं फोकस तुझ्या हिशोबाने. हो. अगदी खरं आहे, कारण एक तर तू जवळ आहेस, तुला टाइम, तुझा रिस्पॉन्सचा टाइम खूप कमी होत असतो, बरोबर. त्यामुळे त्या गोष्टी करायला लागतात. अगदी बरोबर आहे. पण पंतमुळे म्हणा किंवा धोनीमुळे म्हणा, ते आम्हाला ना माईक जो असतो स्टंप मधला तो ऐकायची पण खूप सवय झाली. कारण मी पण ज्यावेळेस कॉमेंट्री करतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं की जर पंत किंवा धोनी असेल तर जरा तुम्ही कमी बोला किंवा शांतच राहा, कारण मागणं खूप त्यांची बडबड चालू असते. हो. तुझा ह्याचा अनुभव काय, किंवा तुझ्या ठाई असलेली एखादी मॅच तुला अशी आठवते का की तू फारच बडबड केली होतीस बाबा, इतर करतोस त्याच्यापेक्षा जास्त? मला एक मॅच आठवतीये ज्याच्यामध्ये खूपच जास्त चेअरिंग करत होतो मी.
2022 मध्ये विजय हजारेची फायनल हो Against- यस, हारलो होतो पण हो हो अगेन्स्ट सौराष्ट्र. तेव्हा पब्लिक मधून पण खूप ओरडत होते लोक की आवाज करा तुम्हाला विकेट्स पाहिजेत. अच्छा, आणि ते नंतर मी घरी जाऊन जेव्हा पाहिले मॅच highlights वगैरे, तेव्हा मला रिअलाइज झालं, तेव्हा थोडं एम्बॅरेसिंग फील झालं की तू फारच बोललायस का? खूपच बोलतो, कारण की मी एवढं बोलत नाही हा. युजली, शांत असतो मी. बट त्या मॅचला खूप जास्त चेअरिंग केलेली मला वाटतं. पण काय म्हणजे कोणा स्पेसिफिक असं कोणाच्यासाठी होतं की नाही overall? प्रत्येक बॉलर साठी चेअर करत होतो, कारण अच्छा. की तेवढे डेस्परेट होतो आम्ही विकेट साठी, कारण की विकेट्स घेतल्याशिवाय ती मॅच जिंकणार नव्हतो. आणि हा, ते एक अनफॉर्च्युनेट पण होतं की ती मॅच गेली, कारण की पहिल्यांदाच फायनलला पोहोचलो होतो विजय हजारेच्या आणि ती मॅच हारलो. नाही ऑब्विसली महाराष्ट्र थ्रू आउट ती टुर्नामेंट खूप चांगलं खेळत हो. होतं. 300 केला पण होता, 300 चेस पण केला हो. होता, पण ती जरा लो स्कोरिंग झाली कम्पेअर टू अदर मॅचेस म्हणून 200 ऑड काहीतरी बरोबर. रन झालं होतं. पण टॉस वरती तू मगाशी म्हणालास की टॉस वरती ती मॅच झाली होती. बरोबर. काय झाला काय होता विषय actually? ऍक्च्युली थोडस डॅम्प होतं विकेट, तर जो पण टॉस जिंकणार होता सो त्याला ती हेल्प मिळणारच होती. अच्छा, सो त्यांनी पहिली जिंकून bowling आपल्याला जो पण- बॅटिंग दिली. हा, तर त्याच्यामध्ये तरी पण खूप चांगली बॅटिंग केलेली आपण. ऋतुराजनी 100 केलं होतं आणि तरी पण एक फायटिंग टोटल होता. हम्म. पण इन केस त्यांच्या विकेट्स गेले असते तर मला वाटलं की जरा स्टोरी वेगळी असेल. हम्म. बट त्यांची पण बॅटिंग चांगली होती आणि त्यांनी ती मॅच जिंकली. हे मला कळतंय तू पतली गली पकडून असं गेलायस. काय बोलला ते मला सांग. ते चेअरिंग जे केलं होतं त्याच्यामध्ये खरं जास्त इंटरेस्ट आहे. चेअरिंग मध्ये असं स्लेजिंग वगैरे नाही. अच्छा, फक्त स्लेजिंग तू करत नाही? नाही करत. स्लेजिंग करत नाही. ते जसं की बोललं की माझा स्वभाव नाहीये तसा, अहं. मी कमीच बोलतो. पण असं उकसवायला आवडत नाही की अरे बराच वेळा छगी नाही पाहिलीये, हा, अरे मोठा शॉट नाही पाहिला. थोडंफार चालत असतं, कारण ते की ते थोडंफार तरी सांग ना. काय जेव्हा टेस्ट मॅच असते तेव्हा आजूबाजूला माझे मित्र पण असतात ना. आहे? So- शॉर्ट लेग सिली पॉइंट So त्यांच्याशी ते गप्पा. माहोल बनवून मग थोडंफार बोलत असतो. बर, पण त्यावेळेस काय गप्पा असतात मग? त्यावेळेस फक्त बॉलर बॅट्समनला थोडस त्याच्या इगोवर आणायचं वगैरे. येऊ दे ना, ते की- थोडसच मला काढायचंय. की सगळे फिल्डर्स वरती आहे तरी मारत नाहीये, अच्छा. set आहे वगैरे, असं थोडंफार चालत राहतं. अहं. बट जास्त हार्श काही बोलत नाही आम्ही, अहं. कारण की नंतर मग पेनल्टीज पण लागतात. पण मग तू तुझं आयडियल तसं बघायला गेलं तर किरण मोरे नाही आहेत का किपिंग साठी? कारण ते त्यावेळेस स्टंपच्या मागे असतात, माझ्या कॉम्बॉक्स मध्ये पण असतात. हो, हो. खरंच अप्रतिम माणूस आहे. सरांकडनं हो. खूप काही शिकण्यासारखं खूप, आहे. हा, बरोबर. मला माहिती तू भेटतोस पण एमपीला येतात त्या हो. तुमच्या दोघांची चर्चा देखील Legend. होत असते. पण जे थोडस आहे ते परत मला तुला असं खेचून त्या ट्रॅकवरती आणायचं आहे. तर असं तुझ्या लक्षात राहिलेला बॅटर की जो फार छळतोय, पण बाबा तू बोलून बोलून चांगलं बोलला असशील असं मी नाही म्हणत आहे, वाईट बोललायस, पण त्याच्याशी जास्त तुझं कॉन्व्हर्सेशन झालं असा एखादा बॅटर आठवतोय? हा, आता रिसेंटलीच याच वर्षी मयंक अगरवालशी झालं होतं की म्हणजे एक बॅन्टर चालू होतं. काय झालं हा, होतं? मयंक अगरवाल, येस. नाही तेच की तो खूप चिवटपणे बॅटिंग करत होता, कारण की एका एंडनी तो थांबलेलाच होता. अच्छा. सो आम्हाला त्याची विकेट पाहिजे होती आणि तो खूपच म्हणजे असं पेशन्स ठेवून खेळत होता, म्हणजे जास्त शॉट्स खेळत नव्हता. बर. सो मी त्याला बोलत होता की आम्ही म्हणजे जे माझे मित्र होते की एवढा सेट आहे, एवढा मोठा क्रिकेटर आहे, तुम्ही काय मारत नाही वगैरे असं तसं. सो मग पण तरी पण त्यांनी एक चांगली इनिंग खेळली. आउट तर नाही झाला तो, बट तेवढंच की एक किस्सा होता की थोडंफार बॅन्टर. पण कोण तुझे मित्र म्हणजे पुढे कोण होतं? सिटी पॉईंट शॉर्टलेग स्लिपला कोण होतं? आपली चांडाळ चौकडी कोण आहे महाराष्ट्राची? अर्शिन एक असतो. अच्छा, आघाडीला. एवढा लंब्या तो समोर आला तरी पण घाबरेल कोण? हा, तो बोलत राहतो. बोलत राहतो मध्येच. आणि तो त्याच्या स्टाईल मध्ये. हो हो, ओके. तो कारण की असं नंतर तो गोडीत पण घेतो. सो ते चालत राहतं. म्हणजे शॉर्टलेगला कोण असतं? शॉर्टलेगला सिद्धार्थ म्हात्रे वगैरे. अच्छा, सिद्धार्थ बोलतो? हा, शॉर्टलेगला जे पण बसतात सगळेच बोलतात. हर्षल होता, हर्षल काटे. अच्छा. ते मस्तीमध्ये बोलत राहतात सगळे. पण मग तू काय मयंक अगरवालला कुठे कपड्याची कुठे खरेदी करतो, खायला कुठे जातो वगैरे असे प्रश्न विचारत होतास? नाही असं नाही.
फक्त क्रिकेटच्या बाबतीतच थोडस की मारा एवढं सेट येत वगैरे. आता म्हणजे तिथेही तू आहोस आहो करून त्याच्याशी बोलत होता, हो. अहो मयंक अग्रवाल हा आता जरा पुढे या, भैया भैया वगैरे ते त्या भैया भैया करून त्याला ते पण ते एक रिस्पेक्ट पण द्यायला असते. So, पाहिजे ऑब्विसली. तो येस, चांगला एक मोठा खेळाडू आहे. सो पण यू एन्जॉय दॅट कॉन्व्हर्सेशन. येस पण पुढच्या वेळेस जरा भैयाच्या पुढे पण जा असं काय. हो कारण भैया शूज का असे खरेदे, कपडे का असे खरेदे, मग जरा कदाचित त्याचा फोकस चेंज. हा मग त्याला जसं घरचं दिल्लीतलं दुकान आठवेल, हा. ते छोले भटुरे काढतो ते विचार, बरोबर. मग थोडासा फोकस कदाचित शिफ्ट होईल. हो गुड गुड. पण समोर तुझ्या ज्यावेळेस एखादा बॉलर असतो, तुला कळतंय की ही म्हणजे स्ट्रगलिंग, की विकेट पडतच नाहीये, हम्म. बॉल टर्न होत नाहीये, किंवा आज त्याचा दिवस नाहीये, तर अशा वेळेस तुझं एफर्ट्स काय असतात, किंवा तू कसं मोटिवेट करतो त्या बॉलरला? तेच की सगळ्या बाकीच्या फिल्डर्सला पण थोडस त्याला मोटिवेट करायला सांगतो, चेअरिंग करायला सांगतो. आणि बिटवीन ओव्हर्समध्ये त्याला थोडंसं जे काय माझ्याकडून जे सजेशन देता येईल तेवढं देत राहतो मी त्याला, की इथं थोडंसं टाकू शकतो, किंवा थोडं फ्लाईट देऊ शकतो, किंवा जोरात टाकू शकतो, किंवा बॅट्समन कसं खेळतोय त्याच्या हिशोबाने त्याला थोडंसं सांगू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो. बस बाकी तर त्याच्याच हातात आहे सगळं. नाही ऑब्विसली, पण ऍज अ कीपर असं म्हटलं जातं की तुला म्हणजे जर समजा पहिली आपली बॉलिंग आली, तर बॉलरच्या पेक्षा अगोदर कीपरला विकेटचा अंदाज लवकर येतो. हो. कारण ही ॲज गुड एज बॅटर, फक्त बरोबर. थोडासा दूर असतो आणि त्याचं लक्ष जास्त बॉलवरती असतं, जे की म्हटलं जातं बॅटरने ठेवायला पाहिजे. पण ज्या वेळेस तू असेच करतोस विकेट, त्यावेळेस मग तुझे सजेशन्स तू कॅप्टनला देतो, की मला वाटतं इथे बाबा पेस बॉलर नकोय, थोडं डॅम्पे, किंवा एक स्पिनर एक असेल तर त्याला बदलून परत पेस येऊ दे. ह्याच्यामध्ये तू किती व्हॅल्युएबल तुझे इनपुट्स असतात? मला वाटतं कीपर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तोच सगळ्यात जवळ असतो विकेटच्या वगैरे, त्याला माहीत असते की काय होतं विकेटवर एक्झॅक्टली. आणि मी सजेशन देत असतो, म्हणजे मला काही वाटलं की मी कॅप्टनला पण सांगत असतो, बॉलरला पण सांगत असतो. आणि दुसरं म्हणजे बॅट्समन पण काय करतं त्याच्या हिशोबाने पण सांगत असतो. तेही तुझं बारीक लक्ष हो. असतं, की तर बॅटर काय करतो, म्हणजे ट्रिगर मुवमेंट फॉर बरोबर. इन्स्टन्स, किंवा क्रीजमध्ये उभा राहिलाय का नाही राहिलाय, पुढे आहे मागे बरोबर. आहे, मग हे सगळं तू कन्वे करतोस मेसेजेस. हो हो. ह्याचा काय डिटेल जरा आपल्या छोट्या पोरांना सांग ना, बच्चे कंपनी जी बघणार आहे, ज्यांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे, तरी कीपरचा रोल काय असतो समच्या मागे? रोल म्हणजे मी जसं की आता सांगितलं की विकेट काय होतंय सगळ्यात पहिले ते बघायला पाहिजे. परत बॅट्समन जर तुम्हाला माहीत असेल आधीपासून, तर त्याचे ठराविक शॉट्स असतात, किंवा ठराविक एक पद्धत असते ज्यांनी तो आउट होतो. सो त्या गोष्टी असेस करून कॅप्टनला, बॉलरला कन्वे केल्या पाहिजेत, मला असं वाटतं कीपर. बारीक लक्ष असणं हो, खूप हो. गरजेचं आहे. पण तुला असं वाटत नाही की हा थँकलेस जॉब आहे? हो हो. सर्वात जास्त मेहनत आपणच करतो हा आणि शिव्या पण आपणच खातो. बरोबर. एखादी जर 22 मध्ये बरोबर. 4 गेली, बरोबर. पण तरी तुला करायला आवडतं? हो हो. म्हणजे जसं की तुम्ही बोललात थँकलेस जॉब, ते खरंच आहे. आणि जरी तुम्ही 10 कॅचेस पकडल्या आणि एखादा काहीतरी सुटला, तर सगळ्यांना तोच लक्षात राहतो. ते एक ड्रॉबॅक आहे मला वाटतं. अगदी खरं आहे. बट सुटलेलाच लक्षात राहतो कॅच. ठीक आहे. बट सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळीच मजा आहे. ग्रेट. येऊया तुझ्या आता MPLच्या टीमकडे, सातारा वॉरियर्स. हा. आणि कॅप्टनशिप तुमच्याकडे आहे. कॅप्टन साहेब, तुम्ही फार चांगल्या पद्धतीने तुमची टीम हँडल करताय, याबद्दल काही वादच नाही. पण त्या एक्सपिरियन्सकडे मला यायचं आहे थोडं. कारण सातारा वॉरियर्स जेव्हा मैदानावरती आपण पाहतो, लास्ट इयर अख्ख्या सीझनमध्ये मॅचेस ज्यावेळेस जेव्हा तू होतास, त्यावेळेस एक जबाबदारीपूर्वक कॅप्टन वाटत होता, ज्यावेळेस तू समच्या मागे पण होतास तेव्हा. आणि बॅटिंगला पण तू यायचास, No. त्याच रिस्पॉन्सिबिलिटी तू घेतोयस हे जाणवत होतं. मग ते इनिशियली सिंगल्स असू दे, नंतर मोठे शॉट असू दे, काही मॅचेस तू चांगल्या बॅटिंग करून काढल्या देखील आहेत. पण कॅप्टनशिप मी तसं म्हटलं 3 रोल आहेत, कॅप्टनशिप, किपिंग आणि बॅटिंग. हो. हे तिन्ही कसं सांभाळतोयस? थोडं चॅलेंजिंग तर आहेच, कारण की कधी जर काही वाटलं ओव्हरच्या मध्ये बॉलरला काही सांगायचं, तर बॉलर खूप लांब असतो, किंवा त्याच्याकडे जाता येत नाही मला. आणि एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी पण ॲड होते, जसं की किपिंग, बॅटिंग सोडून पण. ते एक नवीन चॅलेंज होतं. बट मजा आली मला. ते एक आणखी जास्त इन्व्हॉल्व होतो मी गेममध्ये, आणि जबाबदारी घेऊन आणखी खेळायला मजा आली.
नाही, मी हे बोलायचं कारण असं आहे, जो कॅप्टन असतो तो बॉलर किंवा बॅटर असतोच, पण बॉलर आणि बॅटरचा विषय कसा असतो, फरक थोडक्यात असा असतो की त्याला प्रत्येक बॉलमध्ये इन्व्हॉल्वमेंटची गरज नसते. कीपर तसं करू शकत नाही. बरोबर. कीपरला प्रत्येक 20 ओव्हरच्या ज्या मॅच आहेत, तर तुमची बरी बॉलिंग आली तर तुम्हाला ते 20 पैकी 120 बॉल सगळे तुम्हाला प्रत्येक वेळेस आपल्याकडे येईल अशाच हिशोबाने तयार राहावं लागतं. त्यामुळे स्वतःचं प्रिपरेशन वेगळं आहे, सेम टाइम आपल्या टीमचं पण मोटिवेशन करायचं आहे, टीमचं पण स्पिरिट वाढवायचं आहे. पण तू चांगल्या प्रकारे हँडल केलंयस. म्हणजे ज्यावेळेस कॉल आला तुला, काय वाटलं की तू कॅप्टनशिप करतोयस, का तुला ज्यावेळेस ऑप्शन झाला तेव्हा सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं आणि कॅप्टनशिप करायची? नाही, जेव्हा ऑप्शन झालं तेव्हा असं क्लिअर नव्हतं, बट टुर्नामेंटच्या थोडा दिवस आधी मला कळलं की जेव्हा मॅनेजमेंटने सांगितलं, कोणाचा कॉल आला? कोचनेच सांगितलेलं. अच्छा, कोण कोच? आशिष सूर्यवंशींनी. आशिष होता, हा, ओके. तेव्हा मग फोन आला होता का ग्राउंड वरती? नाही, ग्राउंड वरती तेव्हा आमच्या प्रॅक्टिस मॅचेस वगैरे चालू होत्या. ओके. सो तेव्हाच जेव्हा भेट झाली तेव्हाच त्यांनी सांगितलं की असं असं आहे की तू रेडी राहा वगैरे. मग एक बॅक ऑफ द माइंड ते पण होतच की ठीक आहे, हा पण रोल येऊ शकतो किंवा काय, तर त्यासाठी पण रेडी होतो. आणि मग नंतर त्यांनी ऑफिशियली सांगितल्यावर मग. पण दडपण आलं ज्यावेळेस आशिषने सांगितलं की कॅप्टनशिप करावं लागेल? नाही, म्हणजे एवढं थोडंफार तर राहतच ते, बट एवढं नाही आलं की म्हणजे एकदम बॉकडाऊन नाही झालो, बट रेडी होतो. जसं की मी सांगितलं तुम्हाला की त्यासाठी प्रिपेअर होतो मी आधी, सो जास्त काय दडपण नाही आलं. ग्रेट. पण तसं बघतोय आता सुद्धा आपण, तू बोलतोस कमी, मला माहितीये तू तसाही कमीच बोलतोस, पण मग ज्यावेळेस कॅप्टनशिप तुझ्याकडे आली त्यावेळेस मग ते आदल्या दिवशीची टीम मिटिंग असेल किंवा टीम हर्डल, मग तिथे काय 2 शब्दात शालजोडीतले देतोस का कशा पद्धतीने बोलतोस? नाही, तिथे खूप काही सांगायची गरज नाही लागत त्या पॉइंटला, कारण की प्रॅक्टिस सेशन्स वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यांना रोल सांगितलेला असतो वगैरे काय. बट थोडंसं मला वाटतं की कामापुरतं सांगितलं पाहिजे. जास्त पण सांगितलं की मग थोडं हे होऊ शकतं. त्यामुळं कामापुरतं जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढंच फक्त सांगतो, आणि बाकी तर सगळ्यांना सगळ्यांचे रोल्स माहीत असतात. मग तू अशा प्रकारचा कॅप्टन आहे, आपण म्हणूयात की तुला माहिती आहे तू या 12 मध्ये काय आहेस, तर तुझी तू जबाबदारी पूर्ण कर. हो, हेच तू एवढं साधं हो. सिंपल गणित ठेवतोस? हो, अगदी. कारण जसं की बोललो की कामापुरतंच फक्त सांगत असतो, आणि जर काही वाटलं एकदमच की कोण काही चुकीचं करतंय किंवा काहीतरी चुकतंय तर तिथल्या तिथं पर्सनली जाऊन सांगत असतो. बस एवढाच पॉइंट्स असतात, बाकी जास्त कॉम्प्लिकेट नाही करत. व्हेरी गुड. त्यामुळे त्या लोकांचा पण एक आत्मविश्वास हो. वाढतो की कॅप्टनचा माझ्यावरती भरोसा बरोबर. आहे, टीममध्ये बरोबर. आहे. ग्रेट. आत्ताच महाराष्ट्राच्या मॅचेस झाल्या होत्या. आपण एक वेगळी टुर्नामेंट 2 वर्ष झालं करतो, हो. कॉर्पोरेट लीग ज्याला म्हणतो. हो, त्याच्यामध्ये तुझे 100 मी याची देही याची डोळा बघितले, कारण मी कॉमेंट्री करत होतो. पण इनिशियली ज्यावेळेस 30-35 वरती तू खेळत होतास त्यावेळेस पासूनच वाटत होतं की तुला मोठा स्कोर करायचा आहे. हो, म्हणजे तेव्हा सुद्धा तू खेळत होतास, तर असं ठरवूनच येतोस की आज हा दिवस माझा आहे? नाही, रन्स होतील नाही होतील ते ठरू नाही शकत एवढं, बट ऑब्व्हियसली सगळ्यांना करायचंच असतं. बट टीमची नीड काय होती त्या मुमेंटला ते इम्पॉर्टंट होतं, कारण की आमच्या विकेट्स खूप लवकर गेल्या होत्या, 4-5. तर तिथं माझं एकच फोकस होतं की पार्टनरशिप एक करू, मग नंतर तिथून पुढे बघू की काय किती पाहिजे काय. तर जास्त माझ्या 100 वगैरेचं जास्त फोकस नव्हतं माझं, जस्ट एक टीमला काय नीड आहे त्या टाइमला फक्त तेवढंच एक फोकस होता. महत्वाचा विषय तोच आहे की तुमची टीमला तुमची गरज काय आहे ती तुम्हाला ओळखायला पाहिजे. ॲज अ कॅप्टन तिथे तू लीडच करत होतास, त्यामुळे तुझी जबाबदारी एक वेगळी होती. थोडं सगळं आता जायचं आपण आकड्यांकडे. मला तुझे नंबर्स माझ्याकडे आलेत, त्यासाठी खरं मला सर्वात मिलिंद गोरे सरांचे आभार मानायचे. मिलिंद गोरे सर आपले MCAचे स्कोरर आहेत, त्यांच्याकडे सगळे आकडे असतात. मला खूप मदत होते मिलिंद सरांची. सर थँक्यू व्हेरी मच. मिलिंद सर सोलापूरचे आहेत आणि प्रॉपर ते, तर लक्षात त्यांचं खूप बारीक लक्ष असतं MCAच्या सगळ्या मॅचेसवरती. त्यांच्याकडे काही आकडे आलेत ते मला खरं सगळ्याच लोकांना सांगायला एकदा आवडेल. त्यांनी मी ज्यावेळेस ठरलं की तुझं इंटरव्ह्यू घ्यायचा त्यावेळेस विकेट किपर बाबत आम्ही बरीच चर्चा केली. तर विकेट किपरनी काय काय कामं केलीत, कोण कोण विकेट किपर आहेत त्याचे थोडे आकडे तुला तुझ्याही कानावरती लोकांसाठी पण सांगतो. 14 डिसमिसल्स एका पठ्ठ्याने घेतल्या होत्या.
तर त्याचं नाव आहे खलील म्हणून. आसाम वर्सेस हैदराबाद गुवाहाटीमध्ये 2011-12 ही मॅच झाली होती. तर त्याच्या नावावरती 14 डिसमिस होते, दोन्ही इनिंग ऑब्विसली मिळून 11 कॅचेस आणि 3 स्टम्पिंग. आता हायेस्ट रेकॉर्ड त्याचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली नंबर लागतो तो 8 डिसमिसल्स, 7 कॅचेस आणि 1 स्टम्पिंग. ते एस नाथ म्हणून एक किपर होता. आसाम वर्सेस त्रिपुरा ही मॅच होती, गुवाहाटीला झाली होती 2001-2. त्याच्यानंतर सीझन मध्ये सर्वात जास्त डिसमिसल्स, तुला एक किपर म्हणून मी विचारतो हा प्रश्न, साधारण काय वाटतंय कोण असेल सर्व सीझन मध्ये मॅक्झिमम डिसमिसल आणि किती असाव्यात? मला वाटतं सुलक्षण कुलकर्णी. जवळच मुंबईचाच हा व्यक्ती आहे, आपल्या शोवरती येऊन गेलाय. अच्छा, आदित्य तारे. एक्झॅक्टली, आदित्य तरे आपल्या शोवरती आला होता. 53 त्याच्या नावावरती डिसमिसल, 49 कॅचेस आणि 4 स्टम्पिंग. 2016-17 मध्ये ही कामगिरी त्यांनी केली होती. आणि मुंबईचं विकेट्स म्हणजे बऱ्यापैकी होम खेळतात ते माहिती, पाटा विकेट असतात, पण तिथे सुद्धा ही एक मोठी अचीवमेंट आहे. खरं या आकड्यांसाठी पुन्हा एकदा मिलिंद सर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आम्हाला दिलेत. तुझ्या आकड्यांकडे येऊया. तुझा पण त्यांनी पूर्ण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि ते आकडे दिलेत. साधारण 19 मॅचेस तुझ्या झाल्यात, 26 इनिंग तू खेळलास आतापर्यंत, 2दा नॉट आउट राहिलेला आहेस. हायेस्ट तुझा 126 आहे. तर त्या 126 बद्दल आपल्याला बोलावंच लागेल. ते होते गोव्याच्या अगेन्स्ट तुझे 100 होते. नाही, बरोडा अगेन्स्ट होते. बरोडा अगेन्स्ट 126, सॉरी बरोडा, पण गोव्याच्या अगेन्स्ट पण 100 आहे तुझे. हो, राईट. हा, ते 100 ह्या वर्षी बरोडाचे. ओके, मग त्याच्याविषयी नंतर पहिले बोलू आणि मग गोव्याच्या विषयी बोलू. हो, ते जे पहिलं 100 होतं माझं करिअरचं, ते खूप स्पेशल होतं ऍक्च्युली. आणि कृणाल पांड्या वगैरे होते अपोजिट टीम मध्ये. बर. आणि नाशिक मध्ये मॅच होते. बर. आणि भरपूर फर्स्ट टाइमच नाशिकला मॅच होत होती. येस, भरपूर पब्लिक पण होती आणि ती विकेट पण जराशी चॅलेंजिंग होती, कारण की पेस बॉलरला चांगली हेल्प होती त्या विकेटवर. आणि आपल्या विकेट्स लवकर गेल्या होत्या, तर तिथून एक पार्टनरशिप आपल्याला गरजेची होती. तू काय नंबरला बॅटिंग केलीस तेव्हा? मी 7 नंबरला. 7 नंबरला. बरं, तू आणि कोण होतं आणि समोर तुझ्या? माझी आणि रामकृष्ण घोषची पार्टनरशिप झालेली. रामू आणि तू होता. हा, अनफॉर्च्युनेटली तो 99 वरती आउट झाला. आणि आमच्या दोघांनाही माहित नव्हतं की तो 99 वरती आहे. अच्छा, कसा आउट झाला? आणि रामू तो बोल्ड. ओके. तर त्याच्या आधी एक रन आमच्याकडून सुटली. हो, नाही तर 100 त्याचे कदाचित जर माहित असतं आमच्या दोघांना तर थांबला पण असता तुम्ही. ती रन घेतली पण असती आणि त्याचे पण 100 झाल्या. बट खूप स्पेशल मॅच होती ती. मेडन 100 होतं माझं आणि ती मॅच पण जिंकलो आपण आउटरेट. आणि त्या मॅचला मॅन ऑफ द मॅच पण मिळाला मला. वा, त्या मॅचला मॅन ऑफ द मॅच. मग त्यावेळेस पांड्याचा बाउन्सर खाल्लेस का नाही तू? लेफ्ट आर्म स्पिनर पांड्याचे बाउन्सर्स. नाही, ते रेड बॉलवर होती मॅच, तर रेड बॉलवर नाही टाकलं तरी फॉर्च्युनेटली. बट तो व्हेरिएशन खूप काही करत होता. त्यात तो नवीन बॉलनी पण मध्येच त्यांनी टाकली होती. नंतर तुला नवीन बॉल पण खेळावा लागलाच. हो, कारण एवढी 200 एक्झॅक्टली. आणि मग त्यावेळेस कसं वाटलं की नवीन बॉल तू आरामात खेळून काढलास? हो, कारण की मी अंडर 19 ला मी ओपनरच होतो. नंतर सिनियरला आल्यानंतर मी मिडल ऑर्डर करायला लागलो. सो नवीन बॉलचा पण थोडाफार एक्सपिरियन्स होता मला, तर जास्त काही फरक नाही जाणवला मला. सो ते हेल्प झालं. पण पहिले 100 होते तुझ्या रणजी ट्रॉफी सारख्या ह्याच्यात. आणि तू म्हणाला जसं की ग्राउंड, मला माहितीये मी पण चक्कर मारली होती त्या मॅचला, तुडुंब भरलं होतं. हो, म्हणजे अक्षरशः लोकांना, तिथल्या स्टेडियमच्या लोकांना ते बांबू वाढवायला लागले, लोक आत येत होते आणि सगळीकडनं बसायला वगैरे जागा. तर एवढ्या लोकांच्या मध्ये असं प्रेशर वेगळं असतं ऑब्विसली. तर काय फिलिंग होतं टोटली? ही टेस्ट मॅचला एवढी पब्लिक असणं म्हणजे खूप रेअर गोष्ट आहे, कारण की एवढी पब्लिक मध्ये टेस्ट मॅच खेळायचा काही अनुभव नव्हता मला. बट पब्लिक पण खूप आपली सपोर्टिव्ह होती. आपण लोकल टीम होतो तर, आणि मजा आली. म्हणजे एक नवीन एक्सपिरियन्स होता, तर छान वाटलं त्या तिथे परफॉर्म करून. ग्रेट. गप्पा चालू राहणार आहेत मित्रांनो. आपण सर्वशी अजून खूप बोलणार आहे. आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये भेटूयात. इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन्स. त्याच्या घरच्या गोष्टी थोड्याशा जाणून घेऊयात. भेटूया थोड्याच वेळात. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा.
हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. वेलकम बॅक. पुढच्या सेगमेंटकडे जाऊया. होम स्टोरीज बिल्ड बाय रानडे रिअल्टर्स. आता ह्या सेगमेंटमध्ये सगळे तुझ्या पोल खोलणार आहे मी. लहानपणी जेवढे उद्योग केले होतेस, आईबाबांची माझं फोनवरती बोलणं झालंय. बाबा म्हटले मी ऑफिसमध्ये येऊ शकत नाही आणि आई थोडी कामात होती. म्हटलं हरकत नाही, तुम्ही जे मला सांगितलेत सगळे प्रश्न विचारणार आहे मी. तर येऊयात तुझ्या बालपणाकडे पुन्हा एकदा जाऊयात. घरच्यांच्या दृष्टीने तू द्वाड होतास, अतिशय द्वाड. म्हणजे बाबांनी मला सांगितलं की रात्री 9-9:30 पर्यंत तुला शोधायला लागायचं की आहे कुठे आमचं पोरग. करायचंच काय इतकं? शाळा कधी संपायची? स्कूल म्हणजे जास्त तर गेलाच नाही. मधूनच पळून यायचो. पण मॉर्निंग होतं का आपण का दिवसभराचं होतं? मॉर्निंग होतं. अच्छा, म्हणजे सकाळी 6ला पोहोचायचं शाळेत? हो. टायमात जायचास? हा, कारण की घराजवळच होती. परत यायचं काही टाइम नाही? हा, परत यायचं काही सांगता येत नव्हतं. कारण की एकदा बाहेर पडलो की थेट रात्रीच यायचो. 9-9:30. पण दुपारचं जेवण बिवण का डबा असायचा? नाही, कधी आलो घरी तर ठीक आहे, नाही तर मग बाहेरच काहीतरी बिस्किट खा किंवा काय. बस तोच तुला दिवसभराचं खेळून पोट भरणार, बस एवढंच असायचं. पण दिवसभर तू खेळत बसायचा? हो. अरे बापरे. मग रात्री घरी आल्यानंतर कधी झोपलोय कळायचं पण नसेल? नाही, मग घरी आलं की मग आई थोडस मारायची. मग नंतर खाऊन वगैरे मग कधी झोपायचं नाही कळायचं. मग पण खाऊन ती मला सांगितलं मी येऊन मारायचे त्याला, पण त्याला खायला घालायचे. कधी त्याला असं झोपू दिलेलं नाहीये. पण तिच्या आवडीचा खास पदार्थ तुला आवडतो असं कुठला आहे? खूप चांगलं जेवण बनवते आई माझी. आणि बट त्यातली त्यात साबुदाण्याची खिचडी खूप छान बनवते. लाल का पांढरी? सफेद वाली. ठेचा बिचा ठेचा वगैरे घालून तोंडाला पाणी आलं माझ्या पण. कारण की आणि ती असं उपवास वगैरे खूप करते, म्हणजे देवदेव करते ती. तुझ्यासाठीच करते बाबा. आणि मी उपवास धरतो फक्त खिचडी खाण्यासाठी. सो सकाळी उपवास, खिचडी, मस्त ब्रेकफास्ट. मग बाहेर गेले की चिकन? नाही, चिकन म्हणजे उपवासाच्या दिवशी नाही का? नशीब, व्हेरी गुड. पण मग त्या दिवशी पूर्ण उपासच ठेवतोस? हा, उपवास ठेवतो. उपासाला चालतं ते सगळं तुला? मलाही चालतं. ग्रेट. पण बाबा सांगत होते मला घरामध्ये तू हँगिंग बॉर्न करून घरातल्या काचा फोडल्या होतास. हो. बाकीच्यांच्या तर फोडल्याच होत्या, पण घरच्या पण? हो. कारण की आमच्या 3 खिडक्या होत्या, तर बारी तिन्ही फोडलेल्या आहेत मी. कारण की घरात बाहेर जास्त नाही जाऊ दिलं तर मग घरात खेळायचो. पण मग हँगिंग बॉल करायचाच कसा तू तयार? हँगिंग बॉल सॉक्स मध्ये टाकायचो आणि दोरी लावून. बेस्ट ऑप्शन. हो. आणि मग ते खेळून तो सॉक्स जरासा फाटायचा. मग बॉल निघून डायरेक्ट खिडकी आणि मग तो डायरेक्ट काचेवर जायचा. मग तिथे पण धपाटे खाल्ले? हो, ऑब्विसली. खूप लहानपणी खूप मार खाल्ला. हो ना, त्यामुळे बॉडी पण झाली असेल मे बी. ग्रेट. पण पहिली बॅट तुला बाबांनी लेदर बॅट कधी घेतलेली आठवते? जेव्हा मी क्लब जॉईन केला बीडमध्ये, तर तेव्हा पहिली मॅच म्हणजे जे नवीन ऍडमिशन झाले होते त्यांची एक तिथं मॅच ठेवली होती त्यांनी, प्रॅक्टिस मॅच. तर त्याच्यामध्ये काहीतरी 80 रन्स काहीतरी केले होते. वा. आणि त्यावेळेस वय काय होतं तुझं? त्यावेळेस काहीतरी 13 वगैरे असेल. सही. बर. तर तेव्हा त्या कोचनी मग आझर सरांनी सांगितलं की चांगलं याच्यात टॅलेंट आहे तुम्ही. बर. त्यावेळेस कोणाच्या बॅटनी खेळत होतास? त्यावेळेस तिथं जे मुलं होते त्यांच्याकडून कोणाकडून पॅड्स, कोणाकडून ग्लोव्ह, कोणाकडून बॅट घे. मग ते तसं करून मग पप्पा मला पिक करायला आले होते त्यांच्या ऑफिसवरून. मग ते सरांशी बोलणं झालं त्यांचं. मग त्यांनी सांगितलं की चांगलं खेळतोय की तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या, त्याला घ्या एखादी किट वगैरे. मग तेव्हाच त्यांनी सांगितलं की ठीक आहे. त्याच संध्याकाळी लगेच? हा, त्या संध्याकाळी लगेच. कुठे घेतलं होतं आठवतंय शॉप? ते शॉप म्हणजे त्या सरांनाच ऑर्डर द्यायला सांगितलं, कारण की तेव्हा एवढे शॉप्स वगैरे नव्हते बीड मध्ये. तर त्यांनी ऑर्डर दिली होती, ते जिथून मागवायचे सगळ्यांसाठी. आता ते पहिलं किट कुठलं होतं, कुठल्या रंगाचं होतं?
व्हाईट बॅट्स नॉर्मल होतं, बट बॅट किट म्हणतोय मी, किट किट ज्यात सगळं तू हे blue- भरायचास. ब्लू कलरचे किट बॅग होतं. Okay. आणि SG ची होती ती बॅग. नाही काश्मीर युलो बॅट होती हा, आदिदासची, अच्छा, सचिन वा. तेंडुलकर मास्टर ब्लास्टर. बर. ती फेवरेट बॅट होती माझी, कारण की पहिलीच बॅट, पहिलीच bag. खूप खूप उत्साह अजून होता. ठेवलीस का आता बंबात? नाही, ती तेव्हाच तुटली. त्याच्यानंतर मग माझी पहिली इंग्लिश विलो बॅट SG होती. अच्छा, जे की आता तुला स्पॉन्सर आहे. हा, व्हेरी गुड. कसं वाटतं रे की विकत SG घ्यायचो, आज हो. SG तुला बॅट्स पाठवत आहे, हो. तर हा प्रवास कसा वाटतो? म्हणजे हॅपी? म्हणजे हॅपी, ऑब्विसली हॅपी, कारण की एक फेरीटेल सारखंच आहे की पहिली तुमची विकत घेतलेली बॅट ज्या कंपनीची होती, नंतर जाऊन तेच स्पॉन्सर मिळालं तुम्हाला. तर एक छान छान स्टोरी आहे ही, आणि छान जर्नी पण आहे, आणि हॅपी आहे. गुड. परत तुम्हाला माहिती आहे एस्केप तुझं पतली गलीमध्ये कसं तू गायब होतस, सोडणार नाही तुला, परत मिळणार आहे त्याच जुन्या हो. तिथे बीडमध्ये त्याच ग्राउंडवरती. ग्राउंडच्या शाळेच्या तुझ्या छत्रपती विद्यालयाच्या आजूबाजूच्या लोकांच्या खूप कंप्लेंट्स आहेत तुझ्याबद्दल, आणि ते लोक अजूनही म्हणतात की आम्ही वी आर वेटिंग की तू काचा भरून देणार आहेस आम्हाला. तर कधी जायचं ठरवलंय तिकडे परत? नाही, ते तेव्हा चिडायचे हा. तिथले सगळेच, बट आता एवढं काय नाव दे करणार नो नाही. की आता सौरभ हो. काचा फोडणारा करतो काय, हा हा, त्यामुळे ते म्हणतात नाही आम्हाला ही आठवण म्हणून ठेवायची हो, का आता. हो, बरोबर बरोबर. पण काय डोक्यात ठेवलंस कधी एकदा जाऊन जरा मिठाई देऊन येशील हो हो, दिवाळीला, नक्कीच. दसऱ्याला? जास्त जाणं होत नाही माझं बीडला, बट जेव्हाही जाईल तेव्हा- जाऊन ये एकदा खास हो, हो, तेवढ्यासाठी नक्की, जाऊन ये. नक्की. तो काय किस्सा होता? एक बाबांनी मला स्टोरी सांगितली होती, 3 किलोमीटर साहेब आपलं स्वतःच किट घेऊन चालत निघाले होते. काय एवढा वैतागलेला होतास? हा, म्हणजे ते नंतर कसं घर आई वगैरे ते बोलत होते की अभ्यास करू द्या त्याला, की क्रिकेट सारखं अच्छा, cricket रोजच नको. चाललंय याचं. हा, तर त्याच्यानंतर मग ते बोलले की आता नाही जायचं, घरीच बस. अच्छा, मग मग तुझं ते प्रॅक्टिस बंद करून टाकली होती? हा, म्हणजे बोलू शकतो की ते बोलले की थांब आता बस. ओके. बट मला तर क्रिकेट शिवाय करमत नव्हतं, सो मग घेतली किड बॅग आणि चालत ग्राउंडवर गेलो होतो. 3 किलोमीटर तू चालत हो, गेलास हो, आणि हो. प्रॅक्टिस करून. पण मला म्हटलं मी जेव्हा घ्यायला गेलो त्यावेळेस सांगा म्हणत होता कशाला आला माझा मी राग तोपर्यंत होता का बाबांवरती अजून? हा, म्हणजे मी ठरवलंच होतं ना की हा. आता ठीक आहे, आता सोडायला नाही तर मग ठीक आहे, चालत चालत जाईल, चालत चालत येईल. सो मग त्या दिवशी परत आलास त्यांच्याबरोबर? हा, मग तेव्हा दमलंही होतं ना. त्यावेळेस रिअलाइज झालं की जरा आज पाय दुखताय, हो, हो. आता आलेत तर जाऊया हा, यांच्या. येताना काय नाही वाटलं, बट जाताना खूप पाय दुखतील बोललो. पण त्यानंतर कधी त्यांनी असं केलं नाही मला वाटतं. नाही, त्याच्यानंतर मग त्यांनाही कळलं की खरंच सिरियस आहे हा. मग त्याच्यानंतर मग सगळ्या घरच्यांनीच सपोर्ट केला. पण मग तुला ते डोक्यात जे होतच की जायचंच, करायचंच, हो. आणि ते करायचंच डोक्यात करून आज इथे रणजी ट्रॉफीवरती तुझं स्थान पक्क केलंय महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये, तर आज काय वाटतंय? काय नाही, ते तेव्हा जे डिसिजन घेतले ते सगळे वर्थ आहेत असं वाटतंय आता, आणि हॅपी आहे, कारण की जर्नी खूप चांगली होती, थोडं स्ट्रगल्स होते, सो हॅपी आहे आता सध्या. किती क्रेडिट देशील आई वडिलांना? कारण त्यांनी पण, आईनी पण स्वतःचं गाव सोडून पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन आणि फक्त तुझ्यासाठी आणि मुलीसाठी खरं ती आली. काय सांगशील? म्हणजे हे एक मीडियम आहे आज, हो तू हो, आईविषयी भरभरून बोलावं असं. नाही, सगळं क्रेडिट तर आई वडिलांनाच जाते, आणि सोपं नाही की स्वतःचं घर सोडून दुसऱ्या सिटीमध्ये राहणं वगैरे. वडिलांना पण ते सोपं नाही की त्यांचं जेवणाचं वगैरे तिकडं एकटेच असतात. सो जे काही आहे सगळं क्रेडिट त्यांनाच जाते, आणि त्यांनी जर सपोर्ट नसता केला तर मला नाही वाटत की आज जे काही खेळतोय किंवा काय आहे तर सगळं त्यांच्यामुळेच आहे मला वाटतं. एक काय त्यांना जर आई वडिलांसाठी एक गोष्ट इथे तू सकाळच्या माध्यमात आपल्या कार्यक्रमाच्या थ्रू जर काही त्यांना बोलायचं म्हटलास तर काय म्हणशील दोघांना मिळून? जस्ट थँक्यू बोलेल, आणि आणखी सध्या जेवढं प्राऊड फील करतात तर आणखी माझा प्रयत्न असेल की आणखी प्राऊड फील करावं त्यांना, आणि ज्या काय स्टेजला खेळतोय आणखी वरती खेळायचा ट्राय करेल त्यांच्यासाठी. दॅट्स ग्रेट. अजून पुढे जाणार आहे म्हणजे थोडक्यात काय
तर आता MPL झालंय, MPLचं तुम्हाला माहिती आहे स्टेपिंग स्टोन पहिली पायरी कशा करता, IPL करता. त्यामुळे पुढच्या वर्षाची तयारी सुरू आहे. गिव्हन अ चॉईस की मला माहिती आहे फार टफ आहे IPL मध्ये जागा मिळवणं. एवढ्या सगळ्या फ्रँचायझीज आहेत. गिव्हन अ चॉईस कोणत्या फ्रँचायझीमध्ये जायला आवडेल? मला तसं जसं तुम्ही बोललात की खूप टफ आहे, बट RCB माझी ओके, बर. बेंगलुरू, कारण कारण की विराट कोहली माझा फेवरेट प्लेअर आहे. आहा. सो मला त्याच्यासोबत खेळायला आवडेल. ओके. आणि जर कधी सिलेक्ट झालो किंवा काही झालं तर त्या RCB मध्ये खेळायला आवडेल. RCB स्काउट लक्षात ठेवा. आमची एक व्यक्ती आहे, चांगली छान बॅटिंग करतो आणि T20ला पण चांगली देतो, तड देतो, लांब देतो, मी पाहिलंय. त्यामुळे जरा लक्ष ठेवायचं. लाईव्ह IPL मॅच पाहिलीस? IPL नाही पाहिली, इंटरनॅशनल मॅच पाहिली आहे इंडियाची, ओके. टेस्ट मॅच आणि वन डे पाहिली. एक्सपिरियन्स कसा आहे? खूप ॲज अ आहे. क्रिकेटर म्हणून मी तुला विचारतो की तू तेच मेहनत करत असतोस, हो. पण अदर साइड ऑफ द कॉइन म्हणूया किंवा दुसऱ्या बाजूला निवांत खुर्चीवरती बसून पाहायला फरक काय वाटतो? फरक हेच आहे की असं वाटतं की तिथं जाऊन खेळायला पाहिजे. कारण की जास्त बसून बघायची सवय नसते असं ऑडियन्स म्हणून. आणि जी पहिली मॅच मी पाहिली होती ती एक खूपच भारी मॅच झाली होती. इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच होती गौजेलाच. हो, 18-81. हा, दोघांनी 100 केलं Yes. होतं, विराट आणि माझी पण केदार फेवरेट मॅच. ते- त्यास नंबर पण बघितला, एक 18 होता, एक 81 होता. 81. खूप भारी, म्हणजे ते आपल्या 4-5 विकेट खूप लवकर गेल्या होत्या. 6 आउट झाले होते. हो, KL आणि राहुल तिथून गेला होता, धोनी धोनी आउट आउट होता. होता, सगळेच आउट झाले होते. तिथून जिंकणं तर खूपच अवघड वाटत होतं. पण ह्या दोघांनी जी बॅटिंग केली म्हणजे नेक्स्ट लेवल बॅटिंग केली. आणि तो आठवतं मला, विराट कोहलीचा एक सरळ बॅटनी मिड विकेटच्या वरतून त्यांनी 6 मारला होता. तर ते एक मेमरी आहे आणि खूप भारी मॅच झाली होती. येस, येऊया थोडा तुझ्या ह्या बॅटच्या SG कंपनीकडे. तू सध्या तुझं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याबरोबर आहे, हो. तर हाव यू डील विथ देम, की तू जातोस, चेक करतोस का ते पाठवतात, कसं असतं? हो, म्हणजे जो कोण हँडल करतो जे सामान पाठवायचं वगैरे, सो त्याला तुमच्या नीड्स वगैरे काय आहेत अच्छा. त्या तुम्ही सांगायच्या, मग त्याच्या हिशोबाने ते तुमचं सगळं इक्विपमेंट्स पाठवतात तुम्हाला. तू साधारण काय वेटची बॅट वापरतोस? किती वजन असतं? 1150. ही तुझी तीच आहे? हो, हीच. 1150. हो, हा, वा, 1150 आहे, पण वाटत नाही. हो. असं वाटतं की Balance 700-800च्या वरती नसावी. हा, वा, बर. आणि मग तुला हा कर्व वगैरे किंवा थिकनेस हो, ते तू ते सांगून ठेवलेलं सांगायचं असतंस. तुम्हाला, शेप कसा पाहिजे, हा. हँडल कसं पाहिजे, हम्म. ग्रेन्स वगैरे कशा पाहिजेत, ओके. मग त्या हिशोबाने ते बॅट्स वगैरे पाठवतात. आणि येतात त्या किती येतात साधारण एका वेळेस? डिपेंड्स तुम्हाला गरज कितींची. साधारण तुम्ही सांगू शकता. हो, साधारण 2-2 पाठवत असतात ते. अच्छा. आणि टुर्नामेंट काही असेल मोठे किंवा जसं रणजी झालं, हम्म. विजय हजारे झालं, MPL झालं, तर त्याच्या आधी ते तुम्हाला पाठवतात जे जे ओके. करायचंय. साधारण टुर्नामेंटच्या अगेन्स्ट हो, तुम्हाला 2-2, 3-3 बॅट त्याच्यामध्ये मिळत असतात. बरं. ग्रेट, सुपर, चांगलं आहे. आणि तू जसं मगाशी म्हणालास की पहिली घेतलेली विकेट SG होती हो, आणि आता तेच स्पॉन्सर करतंय, हो, हो. त्यामुळे वेगळं प्राऊड फील असेल ना हो. त्याच्यासाठी. हो. घरच्या विषयी आपण खूप साऱ्या गप्पा मारतोय, तुझ्या लहानपणाविषयी देखील आपण खूप गप्पा मारतोय. तुझ्या मोठ्या बहिणीविषयी, अंकिताविषयी आपल्याला बोलायला. अच्छा. ती आता खरं डॉक्टर आहे, हो, हो. पॅथॉलॉजिस्ट आहे, ती मला माहिती आहे. तर लहानपणी तू आणि ती, कारण ती खूप अभ्यास, डॉक्टर म्हटलं तर ऑब्व्हियसली अभ्यास करत असणार, हो, हो. आणि तू जरा कमी किंवा नाही आपण नाही, त्याच बरोबर. हो. तर ती कशी होती तुझ्या टुवर्ड्स यू? ते सारखं टोमणे मारायचे मला. वाचवायची नाही तुला आई बाबांच्या मारापासून? नाही, कारण की बहीण भावाचं ते जे रिलेशन भांडण तेच असतं, आहे, ते टॉम अँड जेरी हो, असतात हो, ते सारखं. चालूच असतं. ती सारखं टोमणे मारायची की अरे अभ्यास कर, अभ्यास कर. पण आवडतच नव्हता, तर काय करणार. बट जेव्हा मी झोपायचो वगैरे तेव्हा ती उशाला बुक्स वगैरे ठेवायची. अच्छा, तुझ्या डोक्याशी हो, ठेवून द्यायची. हो. हा, कारण की असं तर अभ्यास नाही करत, कमीत कमी असं तरी ते तुझ्या डोक्यात जाईल. ते असं उडून जाईल असं हा, वाटतं. तर ते मला चिडवण्यासाठी ते करायची. अच्छा. आणि मग जेव्हा स्कूल रिस्टार्ट व्हायचं वगैरे,
त्याच्या आधी शॉपिंगला जायचो, वह्या पुस्तक बर, किंवा हा. पेन वगैरे घ्यायचो. हो तर तिला एकदम भारी भारी वाले घ्यायचे, हा. कारण की ती अभ्यास करायची. मला फक्त ती आवड होती की ते घ्यायचंय मला. अच्छा. तिला घेतलं म्हणून मला हो. पण घ्यायचं, बट अभ्यास तर त्याचा काही वापर करत करायचा नव्हता. नव्हता, पण ते खरेदी करणं हो. तुला जास्त मग ज्या माझ्या ज्या नोटबुक्स वगैरे ते तशाच राहायच्या कोऱ्या, मग नंतर ती परत तीच युज करायची ते. थोड्या दिवसांतर तिच्याकडे जायचं का आता? हो, हो, तू तीच. वापरत नाही तर मी वापरते बरोबर, तरी. बरोबर. गुड गुड. पण अंकिता, तुझ्यासाठी सांगतो, जसं तू पुस्तक ठेवायचीस, आता उशाशी बॅट घेऊन झोपतोय, त्यामुळे आता ती पुस्तकांची जागा बॅटनी घेतली आणि त्यामुळे फायदा पण होतोय तुला, हो. नक्कीच मला वाटतंय. यस ना- यस मित्रांनो. हा हा न- yes. नंतर पण ते आता तीच जास्त सपोर्ट करते मला, हा कारण की तेव्हा तर ऑब्व्हियसली ते तिचं एक केअरिंग वे मध्ये ती बोलायची मला कर कर, बट आता ती माझ्यापेक्षा जास्त ती इन्व्हॉल्ड आहे. अच्छा, म्हणजे- ती जास्त क्रिकेट हो, फॉलो करते. म्हणजे काय खाल्लं पाहिजे, बर. वर्कआउट वगैरे. तुझी डायटिशियन झाली हो, ऑलमोस्ट. व्हेरी गुड. अरे वा. सो बर. आता ते आता चेंज झालंय तिचं ते मला पॉइंट ऑफ व्ह्यू. हा, वा. मग तुझ्या मॅचेसला वगैरे बोलत नाही, एमपीएल ला बोलतोस का नाही? कॅप्टनच्याकडनं स्पेशल पास जातो का नाही? नाही, ते एमपीएलच्या वेळेस ती जॉबला बाहेर बिझी होती. आहे. हा अं, ओके. तिचं शिक्षण वगैरे अच्छा, मुळे. ती देहरादूनला आहे सध्या मला वाटतं. हो हो. Right. आता ती आधी ती दिल्लीमध्ये होती. अच्छा. हो, तर बर. चंदीगडमध्ये जी मॅच होती ती मॅच बघायला आली बर, होती. पहिल्यांदा तिने मॅच पाहिली होती. बर, लाईव्ह मॅच पहिली हो, पाहिली हो, होती. माझी. हा, हा. खुश होती? हो हो. अभिमान वाटत असेल हो, तिला हो. पण की आपला भाऊ करतोय महाराष्ट्रासाठी हो, काहीतरी. बरोबर. ग्रेट. तुला पण जाणवतंय की तिचा अभिमान तुला पण हो, हो. तसा तिला तुझा असणार. बरोबर. थँक्यू व्हेरी Thank मच. थँक्यू. फ्रेंड्स, आज इथेच थांबूया. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा अजून कुठले कुठले तुम्हाला प्लेयर्स बघायला आवडतील. यशस्वी प्लेअर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन.